शहरातील अतिरुंद रस्ते व वाढती गर्दी यामुळे नाशिक शहरामध्ये वाहने चालवणे अतिशय अवघड झालेले आहे। घरातून निघालेला व्यक्ती पुन्हा घरी वापस येईल की नाही अशी शंका महानगरपालिकेने रस्त्याच्या कामांमध्ये दुर्लक्ष केल्यामुळे अपघात घडत आहे। त्यातच अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष। काल त्रिमूर्ती चौक सिडको येथे काल आपल्या घरून निघालेला 18 वर्षीय मयूर गुंजाळ हा कॉलेजला निघालेला होता आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक दुचाकीवरून जात असताना त्रिमूर्ती चौकात अतिरुंद रस्त्यामुळे तो दुभाजकावर आदळला आणि त्यानंतर एक स्कूल बस त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाला। त्यास एका जवानाने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले, परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत जागेवरच मावळली होती। दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर अपघाताची संख्या वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणात शहरामध्ये अतिक्रमण देखील सर्वत्र होत आहे आणि याकडे महानगरपालिका, अतिक्रमण विभाग तसेच बांधकाम विभाग यांचं दुर्लक्ष होत आहे। सध्या पावसाळा चालू आहे, मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडणे देखील चालू झालेले आहे। महानगरपालिका नागरिकांकडून सर्व प्रकारे टॅक्स कर घेत असते, घरपट्ट्या घेतात, पानपट्ट्या घेतात। परिवहन विभाग म्हणजेच RTO विभाग देखील मोठ्या प्रमाणामध्ये रोड टॅक्स जमा करतात, परंतु नागरिकांना, वाहनधारकांना चांगली सोय सुविधा मिळत नसल्याने आज निष्पाप या विद्यार्थ्याचा बळी गेलेला आहे। दरम्यान काल रुद्र इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक 11 वर्षीय मुलगी चक्कर आल्याने पडली व त्यानंतर तिला देखील मृत्यू घोषित करण्यात आले। 2 दिवसात 2 घटना घडलेल्या आहेत। त्याच प्रकारे सातपूर विभागात देखील गुलमोहर वृक्ष कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झालेला आहे आणि ह्या महिन्यातच 2 घटना या भागात घडलेल्या आहेत। सातपूरमध्ये, नाशिकमध्ये सध्या रस्त्यावर फिरणे अतिशय अवघड झालेले आहे। रस्त्यांचे रुंदीकरण होणे महत्त्वाचे आहे, नागरिकांचे जीव वाचणं महत्त्वाचे आहे। नागरिकांना म्हणजे व्यवस्थित गाडी वगैरे चालवता आली पाहिजे, सिग्नलवर चांगली व्यवस्था पाहिजे। दरम्यान जे ट्रॅफिक हवालदार आहेत, इथली जी पोलीस यंत्रणा आहे, यांचं फक्त आणि फक्त नागरिकांकडून जी कागदपत्र असते वाहनधारकांकडे, या कागदपत्र तपासणीच्या नावाखाली वाहनधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये दंड आकारणी करणे आणि या सर्व जी पार्किंगची व्यवस्था शहरामध्ये नाही आहे, या अनेक गोष्टींची समस्या नागरिकांना जाणवत आहे। नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक, नाशिक येथून।